लस्सीचा नाद करायचा नाही, बर नाद करायचा नाही. अगदी कारण अशी मलाई आणि अशी लस्सी हम्म. आणि ते पण शुगर फ्री लस्सी कुठं अख्खन या कुठल्या एरियात मिळणार नाही. तर मित्रांनो समोर आपण आता लस्सीला मेजर लस्सीला आलेलो आहे आणि या मेजर लस्सीवरती मित्रांनो समोर बघू शकता ही आता खूप युनिक पद्धतीने लस्सी बनवली जाते. तयार लस्सी नसते इथं, अशा ह्या दह्याच्या तुम्ही इथं बघू शकता पराती ठेवलेल्या आहेत आणि या दह्याच्या परातीपासून या इथं समोर तुम्ही बघताय अशा पद्धतीनं दही घुसळून याची लस्सी बनवली जाते. तर प्रोसेस कशी करताय जरा सांगा तुम्ही एकदा. ही सगळी प्रोसेस इथनं आम्ही आता संध्याकाळी सगळं ह्या पराती वगैरे हायजीन बर. करतो स्वच्छ करून बर त्यात दूध सगळं मशीन मध्ये बॉईल करून बर 101% हा. बॉईल होऊन मग त्यात बर. आम्ही ते संध्याकाळी विरजण वगैरे टाकून बर. 12 तासाने दही लागते, 8-12 तासाने दही लागते. तर मित्रांनो बघू शकता युनिकनेस हाच आहे की इथं हाताच्या साह्यानं दही घुसळून आणि मशीनचा वापर करून ही लस्सी केली जाते. तर दादा आता लस्सीचा रेट कसा आहे? आता फुलचा 50 रुपये हा. 300 मिली आणि बर. 200 मिली 30 रुपये ठेवलेला आहे. बर. सर्वजण म्हणतो ते दर वाढवा दर वाढवा. आम्ही जे आम्हाला मिळते त्यात आम्ही समाधानी आहे. बर, बर, जास्त बर. काही वाढवलेलं नाही. आता ह्या परातीमध्ये काय आहे? या परातीमध्ये कमीत कमी 10 किलो दही आहे हे 10 किलो दही आहे. आणि ही वर सगळी दुधाची शाई आहे आणि बरोबर. खाली सर्व मलई दही आहे. बर हा या त्याच्यावरती मी शाई काढतो बघा. हा. वा. या दह्याला साई पण आलेली आहे म्हणजे हा दुधाला शाई येते त्याच्यात दही लागते. याची मलई आहे म्हणायचं हा थोडक्यात. ही मलई ही सर्वांना जरा 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 सर्व करतो आम्ही लस्सीवर. बर 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 म्हणजे सगळा मामला आहे तो डोळ्याच्या समोर जाईल, डोळ्यासमोर. डोळ्याच्या मागे काही नाही. नाही 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 आणि विदाउट केमिकल नॅचरल आणि सगळ्यात महत्वाचं काय वाटलं, तुम्ही साखर देखील खडी साखर वापरली. हो 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 लक्ष्मीपुरी मध्ये कोरडे आणि कोरडे कंपनी आहे तिथनं आम्ही साखर घेतो. बर आणि तीच साखर वापरली जाते. हा बरं आता हे मलाई तुम्ही सेपरेट काढली, हो, पुढची प्रोसेस. प्रोसेस यामध्ये जरासे साखर घालून बर हे असे मेल्ट करून सर्वांना जरा 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 देतो बर. आम्ही. प्रत्येक ग्लासला थोडी थोडी दिली जाते हा. मलाई. फुल ग्लासला 2 चमचे मोठे बर आणि हाफला एक असा फुल मोठा घालतो आम्ही. बर 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 या मलईमुळे लस्सीला टेस्ट येते. बरोबर. या एकदा आवर्जून बघा, लस्सी पिऊन बघा, सांगा बर कशी आता वाटते. आपल्या लोकांना आता जरा पत्ता जरा सांगा, डिटेल पत्ता आणि तुमचा फोन नंबर पण सांगा. हा आमचा जो व्यवसाय आहे हा राजारामपुरी पहिली गल्ली हा जनता बाजार पॅन्टालून. हा. हा त्याच्या समोरच आहे. पॅन्टालून शोरूमच्या समोरच आहे. समोरच आहे आणि इथं लस्सी बघा हे मलई दही असते असं. बर तुम्हाला काढून दाखव. आता लस्सीची प्रोसेस मित्रांनो बघतोय आपण. हा. तर हे मलाई दही सेपरेट काढून घेतलेलं आहे. वा. दहीची क्वालिटी मित्रांनो चेक करू शकता, किती घट्ट सर दही आहे. आणि दादांनी स्किलफुली दही लावलेलं आहे अगदी. वा. तर मित्रांनो मगाशी म्हणालो तसं अगदी डोळ्यासमोरचा मामला आहे. इथं डोळ्याच्या मागे काही नाही, फ्रेश सगळे पदार्थ वापरले जातात आणि डोळ्यासमोर आपल्या ही फ्रेश अशी लस्सी करून दिली जाते. आता हे पावडर जे बघता ते खडी साखरेचे आहे. बर्फ सुद्धा चांगल्या क्वालिटीचा आम्ही वापरतो. बर बर आता हा समोर थोडासा बर्फ घेतलेला आहे. शक्यतो आम्ही रवीनच करायचं कारण हा. आता गिराईक जास्त वाढल्यामुळे हे मशीन आम्ही आणलेलं बर बर आहे. बर तेवढ्या रोज 150 ते 200 लिटर हे होते इथं. बरोबर. रवीनं करणं शक्य नाही तेवढं. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं गर्दी देखील आणि ह्या पराती भरून ठेवल्या आहेत पूर्ण दह्यानं भरलेल्या आणि दुपारची वेळ आहे आता 2:30-3 वाजत आले तरी देखील गर्दी खूप आहे आता. आणि हे आपल्या समोर आता ही थंडगार लस्सी मित्रांनो तयार आहे. तर आता ही जी लस्सी आहे ती आता वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतली जाईल. वा. तर साधारण दादा किती लिटर लस्सी जाते रोज? रोज एक 180 किंवा 200 लिटर. रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे. एक नंबर मायबाप ग्राहकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. चांगला आहे. त्यांचा आशीर्वाद आहे. तर मित्रांनो कोल्हापूरच्या जनता बाजार चौकामध्येच पॅन्टालन शोरूमच्या समोरच मुख्य चौकात हा आहे तो मेजर लस्सी म्हणून लस्सीचा स्टॉल आहे आणि खूप युनिक पद्धतीने इथे लस्सी केली जाते. खूप छान पद्धतीने इथे लस्सी केली जाते मित्रांनो. जशी आज मी तर पहिल्यांदाच बघितले की आपल्या समोर ही अशी फ्रेश लस्सी करून दिली जाते. इथं दह्यानं भरलेले समोर परात आहेत आणि त्यातूनच इथं
घुसळून अशा पद्धतीने हे दही केलं जातं. वर बी आहेत. संपले. आणि इथं वरती मित्रांनो बघू शकता इथं अजून स्टोअरला दही ठेवलेलं आहे. साधारण किती दही लागतं दादा? सर 200 लिटर दूध रोज मी हे करतोय, बर. बॉइलिंग करून दही लावतोय ते. 200 लिटर दुधाचं दही लावलेलं दही असतं. वा. मित्रांनो हे कवडीदार दही जे म्हणतोय आपण त्या अगदी कवडीदार दही तुम्ही समोर बघू शकता. ही परात बघता बघता रिकामी झाली आपल्या समोर. तर मित्रांनो कोल्हापुरात लस्सीचे जे शौकीन असतील त्यांनी ही हँडमेड लस्सी ट्राय करायलाच पाहिजे. तर सांगली किंवा कोल्हापुरातून जर कोण येणं असेल, बाहेरच्या गावातून कोण येणं असेल तर तुम्हाला पत्ता सांगितलेला आहे, पत्त्यावरती या फोन करून. मेजर लस्सी म्हणून लस्सीचं नाव आहे. तर इथं अवश्य या आणि ही लस्सी ट्राय करायला विसरू नका. त्यामुळे समोर ही आपण मलाई बघू शकतोय. तर घट्टसर दह्यावरती ही अशी मलाई असते आणि ही मलाई वेगळी काढून घेतली जाते आणि प्रत्येक ग्लासला थोडी थोडी मलाई दिली जाते, जेणेकरून सगळ्यांना मलाईचा आस्वाद घेता येईल. आणि दह्याची क्वालिटी मित्रांनो तुम्ही खरंच चेक करू शकता. अगदी जबरदस्त असं हे दही लावलेलं आहे. दादा दही लावण्याचं प्रॅक्टिस काय याला? दही लावल्याचं प्रॅक्टिस आम्ही घरीच असं शिकलोय सगळं, आमच्या वडिलांनी त्यांनी शिकलं. बरं, वडिलांनी शिकवलं. म्हणजे तुमचा काय व्यवसाय होता आधी दह्याचा दुधाचा? काही नाही आमचं ह्याचा, आमचे वडील रिक्षा वगैरे काढायचे, बर. पेंटिंग वगैरे करायचे. बर. पहिला इथं या जागेवर आमची हा. सरबत, लिंबू सरबतची गाडी होती. बरं मित्रांनो आता हे दही कवडीदार दही आहे, समोर बघू शकता. फ्रेश असं घट्टसर दही आहे आणि एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये हाताच्या साह्याने हे घुसळलं जातं. सुरुवातीला रवेच्या साह्यानेच घुसळत होते दादा, पण जसं 150-200 लोक रोजची गर्दी करायला लागली तेव्हापासून दादानी एक थोडंसं मशीन ठेवलेलं आहे, कारण हातानं शक्य नाही आहे एवढं दही घुसळणं. 200 लिटर. तर आता दही घेतलेलं आहे आणि दादांनी खूप छान पद्धतीनं लोकांचा पण विचार केला की डायरेक्ट साखर न वापरता खडी साखर वापरली, ज्यामुळे कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अशा पद्धतीनं दादांनी ही लस्सी बनवलेली आहे. आता थोडासा बर्फ जो आहे तो यामध्ये टाकला जाईल आणि मशीनच्या साह्यानं आता हे दही जे आहे ते घुसळून घेतलं जाईल. इथे बघू शकता ही आता लस्सी काढलेली आहे. तर आपली खासियत अनेक आहे. डाएट लस्सी एक आपल्याकडे चालू आहे, खारी लस्सी. तर समोर बघू शकता मित्रांनो आता हे लस्सी जी आहे ती ओतली जाते. मित्रांनो हे ग्लास भरले जातात. हाफ लस्सीचा रेट काय दादा? 30 रुपये आणि फुल 50. हाफ 30 आणि फुल 50. ओके. आता ही थोडीशी मगाशी म्हणालो तसं थोडी थोडी मलाई टाकली जाते. जास्त घालतो. ही मलाई केलेली आहे आणि ही मलाई अशी या या की लस्सीवरती सर, टाकली जाते. घेतला? लस्सी किती फेमस आहे हे मी सांगण्यापेक्षा इथं तुम्ही गर्दी चेक करू शकता. मेजर लस्सीला ही अशी गर्दी कायम असते आणि या गर्दीमध्ये उभा राहून नंबर लावून ही लस्सी घेतली जाते. सगळा सेटअप तुम्हाला दाखवला मित्रांनो. समोर पराती भरलेल्या आहेत दह्याच्या आणि जसं दही संपेल तर लागेल तसं या लस्सीसाठी वापरलं जातं. तर मित्रांनो इथं शुगर फ्री खारी लस्सी देखील मिळते. तर समोर बघू शकता हे दह्यानं भरलेले भांडी ठेवलेले आहेत आणि दादांना आपण विचारू की खारी लस्सी काय बनगड आहे. दादा खारी लस्सी काय प्रकार आहे? खारी लस्सी म्हणले जे डायबिटीस लोक आहेत त्यांना साखर चालत नाही. बर. त्यामुळे आम्ही हा खारी लस्सी एक आगळा वेगळा हे काढलेला आहे आम्ही. बरं, काय असतं त्यामध्ये? त्यामध्ये 2 प्रकारचे मीठ असते आणि आपला घरगुती मसाला असतोय. बर. जिरे आणि असं ते मी काय सांगू शकत नाही, सिक्रेट आहे. सिक्रेट आहे. ओके. हा. आणि एक 2-3 मसाले टाकून ते खारी लस्सी बनवली जाते. 3 प्रकारचे दोन प्रकारचे मीठ आणि 3 प्रकारचे मसाला असते. म्हणजे थोडक्यात शुगर फ्री आहे. शुगर फ्री. ओके. म्हणजे डायबिटीज आहे त्या लोकांना सुद्धा जपलेला आहे आम्ही त्यांची बरं, त्यांची पण चव जपलेली आहे. आणि जे बॉडी बिल्डर आहेत, बिल्डर लोक गोड खात नाहीत, जे हे करतात डाएट वगैरे करतात, त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगली लस्सी. ओके. तर मित्रांनो आपली आता लस्सी भरली जाते आणि हाफ लस्सी आता आपण घेतोय. गोड लस्सी आणि खारी लस्सी असे लस्सीचे 2 प्रकार आहेत. त्यापैकी गोड आणि खारी दोन्ही पण आपण टेस्ट करून बघणार आहे. हे खारी लस्सीला घातलं जाते का असं? आणि गोड लस्सीची मलाई जी आहे ती वेगळी असते. ही खारी लस्सीची मलाई टाकलेली आहे.
आणि दोन्ही आपण टेस्ट करून बघूया. मित्रांनो आता हे समोर आता लस्सी आपण घेतलेली आहे आणि टेस्ट करून बघूया. आता बघू शकताय मेजर लस्सीला आता आपण आलो होतो आणि पॅन्टालूनच्या समोरच ही लस्सी आहे. आणि समोर बघू शकता इथं 2 प्रकारच्या लस्सी मिळतात, खारी लस्सी आणि गोड लस्सी. ज्यांना डायबिटीज वगैरे आहे अशा लोकांची काळजी घेण्यासाठी दादांनी खारी लस्सी पण बनवते. त्यामध्ये साखर न घालता त्यांचे काही सिक्रेट मसाले आहेत ते ऍड करून ते खारी लस्सी बनवतात. आणि मलाई दही हे स्वतः लावतात आणि त्या दह्याची लस्सी ते स्वतः बनवतात. आता हे दह्याचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता, दह्याचं टेक्स्चर. आणि ही मलाई तुम्ही समोर बघू शकता, एक गोड लस्सी आणि एक खारट आहे. हे आता कुठल्याही बघूया आपण, कलरवरनं तर कळत नाहीये. ही जी आहे ती गोड लस्सी आहे आणि त्या दह्यावरती असणारी लेयर आणि त्या दह्यावरची जी मलाई आहे, त्या दह्यावरची जी मलाई आहे ती पण आपण टेस्ट करून बघूया दादा. तर चांगल्या क्वांटिटीमध्ये दादांनी मलाई पण दिलेली आहे आपल्याला. वा मित्रांनो, 100% नॅचरल दह्यापासून लावली आणि आपल्या डोळ्यासमोर बनवलेली ही लस्सी अतिशय उत्कृष्ट आहे मित्रांनो. आणि दादांनी जसं मगाशी म्हणाले की बाबा ज्यांना शुगर आहे अशा लोकांसाठी खारी लस्सी म्हणजे विदाऊट शुगर देखील केलेली असते. ही गोड लस्सी आपण बघतोय आणि ह्या दह्याचं टेक्स्चर पण बघितलं, खूप छान पद्धतीनं जाडसर असं हे दही आहे. तेच पण बघूयात परत. वा, 1-2 घोट घेतल्यानंतर मित्रांनो उन्हाळ्याचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही आणि अतिशय जबरदस्त. दुपारच्या जेवणानंतर ही जर लस्सी मिळाली तर 100% पुढचं काम तुम्ही करू शकणार नाही, तुम्ही जागेवरच झोपून जाल. कारण अशीच ही थिक आणि जबरदस्त लस्सी आहे आणि एका ग्लासानं समाधान होणार नाही. खूप छान पद्धतीनं मित्रांनो आपल्या ह्या कोल्हापूरच्या दादांनी मेजर लस्सी या नावाच्या ब्रँड खाली खूप छान पद्धतीनं यांनी व्यवसाय स्वतःचा तयार केलेला आहे. याच्या आधी यांचं सोड्याचं दुकान ह्याच ठिकाणी होतं, पण लस्सीला वाढती मागणी बघून दादांनी थोडंसं इनोव्हेशन करून यामध्ये ही लस्सी इथं बनवायला सुरुवात केली आहे आणि खूप छान पद्धतीनं ही लस्सी बनवलेली आहे. आता जरा खारी लस्सी बघूयात आपण. हा, तर आता ही खारी लस्सी आहे. खारी लस्सीला देखील मलाई दिलेलं आहे आणि घट्टसर अशी ही लस्सी आपण बघूयात आता. मित्रांनो थिकनेस आणि टेक्स्चर अगदी सेम आहे, पण ह्या खारी लस्सीला कुठलाही वेगळा खाऱ्या लस्सीला कुठलीही साखर टाकलेली नाही आहे. मुळातच दह्याचा जो गोडवा आहे तो त्यामध्ये तुम्हाला नक्की जाणवेल. आणि शिवाय इतर जे बारीक सारीक मसाले दादांनी सांगितले ते काही सिक्रेट मसाले ठेवलेले आहेत त्यांनी, तर ते खाऱ्या लस्सीला दिले जातात आणि खूप छान पद्धतीनं इथं ही लस्सी दिली जाते. आणि समोर बघू शकता ही अशी जाडसर अशी ही मलाई देखील आहे. टेस्ट करून बघूयात आपण. वा, अतिशय क्रीमी आणि एकदम स्मूथ अशी ही लस्सी आहे. कोणताही फ्लेवर ऍड केलेला नाहीये, नॅचरल अशी ही लस्सी आहे. जेव्हा कोल्हापूरमध्ये याल तेव्हा राजारामपुरी पहिली गल्ली आणि जनता चौकात नक्की या. आणि जनता चौकात पॅन्टालून शोरूमच्या समोरच दादांचा आम्ही ते दाखवा जरा मेजर लस्सी नावाचा ब्रँड आहे. ब्रँड अशासाठी म्हणतो मित्रांनो, अशीच जर चव देत राहिले दादा तर खरोखरच हा ब्रँड होईल. ह्याचे मी आताच तुम्हाला सांगून ठेवतो, कारण जर कोणाला दादांची फ्रँचायसी वगैरे जर पाहिजे असेल तर नक्की दादांना व्हिजिट करा. त्यांचा फोन नंबर पत्ता दिलेला आहे आणि पुढच्या सीझन पासून किंवा ह्या सीझन पासून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो, इथं नक्की या ह्या चौकामध्ये आणि दादांची लस्सी टेस्ट करायला विसरू नका. मित्रांनो भेटूयात अशाच एका सुंदर रेसिपी सोबत, सुंदर लोकांसोबत. तोपर्यंत राम राम. माझं नाव आशिष आत्माने. बर, राहणार कुठले? मी तर दुसरी गल्ली राहतोय, राजारामपुरी दुसरी गल्ली. राजापूर दुसरी गल्ली. बरं, इथं स्टॉल वरती कधीपासून येत आहे मेजरकडे आणि काय काय आवडते सांगा. स्टॉलवर आता जवळजवळ आम्ही जेव्हापासून चालू झाले हा. त्यावेळी पहिल्यांदा जेव्हा आलो सुरुवातीला, बर. पहिल्यांदा जेव्हा आलो तिथून पुढे अजून कुठल्या दुसऱ्या स्टॉलवर मी गेलो ना. एवढी भारी आहे लस्सी. लस्सीचा नाद करायचा नाही. बर. नाद करायचा नाही, अगदी बरोबर. कारण अशी मलाई आणि अशी लस्सी आणि ते पण शुगर फ्री लस्सी कुठं अख्खन या कुठल्या एरियात मिळणार नाही. बरोबर. कारण आम्हाला लस्सीचं क्वांटिटी काय आहे, 30 रुपये हिशोबाने बरोबर क्वांटिटी पोट भरते. बरोबर.
पुन्हा मागण्याची गरज नाही. बरोबर. मलेमध्ये कंजूसी नाही हो, पोट भरते पण समाधान होत नाही. समाधान अजून होत पाहिजे. नाही, पण पोटात जागा राहत नाही. पोटात जागा राहत नाही. मलईमध्ये आमच्या कंजूसी नाही, बरोबर भरेल तेवढी मलई देतात. बरोबर. त्यामुळे आम्हाला या लसीशिवाय अजून कुठे लसी आम्ही पित नाही. आमची मुलगी हा दिवसातनं 3 वेळा इथं लसी प्यायला येत्या, होय काय? कारण तिला इथल्या लसीशिवाय कुठे लसी आवडत नाही. बर बर मग बर. संपली तरी आम्हाला काय ऍडजस्ट करून द्यायला लागते. बरोबर. त्यामुळं ही लसी कोणी पण ज्याला कुणाला स्वाद घ्यायचा त्यांना नक्की एकदा यावं, भेट द्यावी मेजर लसीला, आणि खरोखर एक दिवस लसीचा आस्वाद घेऊन बघावा. ही लसी 100% आवडणार. ओके थँक्यू. थँक्यू थँक्यू.